नवी मुंबई पुलिस कमिश्नरेट का कार्यभार संभालने के बाद मिलिंद भरांबे ने पुलिस और नागरिकों के लिए कई अलग अलग गतिविधियां शुरू करके अपने काम की एक अलग छाप बनाई है। राज्य स्तर पर ऐसी एक पहल एएमसी पिछले महीने शुरू की गई थी। इसके उद्घाटन के अवसर पर राज्य के गृह मंत्री और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नवी मुंबई पुलिस आयुक्त की सराहना की है और पुलिस महानिदेशक को उक्त पहल को पूरे राज्य में लागू करने का आदेश दिया है। इस नई अवधारणा के साथ पुलिस स्टेशन और अपराध स्थल के परिसर में जब्त किए गए कई अपराध वाहन गंदे और सड़े हुए अवस्था में पड़े थे, जिसे पुलिस स्टेशन का परिसर एक डंपिंग ग्राउंड जैसा लग रहा था। इन सभी वाहनों को आयुक्त द्वारा शुरू किए गए एएमसी तालोजा में एक साथ रखा गया है, इसलिए सभी पुलिस स्टेशनों के परिसर अब बहुत साफ सुथरे हैं। सीबीडी बेलापुर पुलिस स्टेशन के परिसर में कई वाहन कई वर्षों से धूल में पड़े हुए थे। उन वाहनों को एएमसी तालोजा में जमा करने के बाद पुलिस स्टेशन परिसर में जगह खाली हो गई। सीनियर पीआईज गोरे साहेब आणि उपस्थित इतर सीनियर पीआईज आणि सीबीडीचा संपूर्ण स्टाफ पत्रकार हो की नाही। याच्या मागचा उद्देश जो सांगितला गोरे साहेबांनी, त्या उद्देशाकडे निश्चितच आपली वाटचाल झपाझप सुरू झालेली आहे। आपला ईएमसी हा जो प्रोजेक्ट आहे, या ईएमसी सोबत एक ईडीव्हीचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये आपले प्रोफेशनल गोष्टी आहेत। आयबाईकच्या माध्यमातून मुद्देमाल कलेक्ट करणे, त्याला ईडीव्हीच्या माध्यमातून FSL पर्यंत पोहोचवणे आणि मग त्याला घेऊन येऊन ईएमसी मध्ये जमा करणे आणि ईएमसी मध्ये हे सर्व सुसूत्रितपणे स्ट्रक्चर्ड पद्धतीने ठेवणे, ज्यामध्ये मुद्देमालचा एक सेपरेट कक्ष आहे, आपला तपासाचे जे केस पेपर्स असतात त्याचाही एक मोठा कक्ष आहे आणि तिसरा कक्ष आहे जितकाही रेकॉर्ड आहे, आपले रजिस्टर्स असतात, आपले अर्ज चौकशी असतात, ह्या सर्व गोष्टी तिसरं रेकॉर्ड रूम मध्ये ठेवणे। त्या पलीकडे जाऊन पैरवी जी कोर्टामध्ये आपण पैरवी कर्मचारी असतो, पैरवी अधिकारी असतो, त्यांच्यासाठी बसण्याची जागा, तिथूनच ई समन्स पाठवणे आणि आलेल्या साक्षीदारांची तिथे उजळणी करणे हा सर्व उपक्रम त्या ईएमसी मधून केला जातो। असे 2 ईएमसीज आपण केलेले आहेत, एक NRI मध्ये आणि एक पनवेलला, आणि तिसरा महत्त्वाचा ईएमसी आपण केलेला आहे तो तळोजाला, ज्याच्यामध्ये आपण सर्व बाह्य मुद्देमाल जो काही आहे, गाड्या म्हणा किंवा बाकीच्या जितक्याही लोखंडी सळ्या, ज्या काही बाहेरचा जो मुद्देमाल असतो, पोलीस स्टेशनच्या आवारातला जो पोलीस स्टेशनची संपूर्ण शोभा घालवतो, परंतु त्याचं महत्त्वही तेवढंच असतं कारण तो आपल्या गुन्ह्यांमधला मुद्देमाल असतो, परंतु दुर्दैवाने तो एवढा मोठ्या प्रमाणात असतो की त्यामुळे पोलीस स्टेशनचं जे आल्हाददायक वातावरण असतं ते पूर्णच धुमिल होतं आणि त्याच्यावर कचरा पडतो, त्याच्यावर ते गंजतात आणि त्यांनी पूर्ण ते पोलीस स्टेशनची शान चालली जाते। यासोबतच जो